नमस्कार, सुप्रभात. मी प्रमोद, तुमचा आठवड्याचा आर्थिक घडामोडीचा आढावा घेणारा व सांगणारा मित्र, ज्याची आपण वाट पाहत होतो गेल्या 4 महिन्यापासून. जसे ट्रम्पचे निवड जाहीर झालेली आहे तसं ते सांगत होते की मी टॅरिफ लावणार सगळ्यांना. तो दिवस उजाडला. 2 एप्रिलला त्यांनी जगातल्या 180 देशांना टॅरिफ किती असेल हे जाहीर केलं. तर सोप्या मराठी भाषेत समजून सांगायचं म्हणजे टॅरिफ म्हणजे एक प्रकारचं इम्पोर्ट टॅक्स किंवा इम्पोर्ट ड्युटी. अजून सोपं करून सांगायचं असेल तर पूर्वी शहरामध्ये गावांमध्ये एंट्री करताना आपल्याला जकात द्यावा लागायचा, ऑक्ट्रॉय द्यावा लागायचा. तसं देशांमध्ये एंट्री करताना जो टॅक्स द्यावा लागतो तो त्या देशाचा ऑक्ट्रॉय किंवा जकात समजा. 1991 पासून जगात उदारीकरणाचे वारे व्हायला लागले आणि मुक्त व्यापार ही संकल्पना आली. मुक्त व्यापार ही संकल्पनामध्ये कमीत कमी टॅक्स असावा, कोणालाही कोणाचं प्रॉडक्ट कुठेही विकता यावं, या संकल्पनेतनं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा जन्म झाला. अनेक देश त्याचे मेंबर्स आहेत, बहुसंख्य देश त्याचे मेंबर्स आहेत आणि सगळ्यांनी त्याचे सामंजस्य करारावर सह्या केलेल्या आहेत. आता हे जे ट्रम्प साहेब आहेत, हे ट्रम्प साहेब हे आजपर्यंत जे मुक्त व्यापाराची जी संकल्पना होती ती मुक्त व्यापाराच्या संकल्पनेला हरताळ फासत आहे. ते आता टॅक्स लावत आहे त्यांच्या देशात विकणाऱ्या प्रत्येक मालावर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे तुम्ही जितका आम्हाला टॅक्स लावाल तितकाच आम्ही तुम्हाला टॅक्स लावू. असं करून त्यांनी संपूर्ण जगाला अंगावर घेतलेलं आहे. याच्यात थोडीशी वर्चस्ववादी व अहंकाराची भूमिका तर नक्कीच आहे. यांनी पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ढवळून निघालेली आहे. जगातले सर्व शेअर मार्केट पुन्हा पडलेले आहेत. पुढील काही महिने अस्थिरतेचे वातावरण राहणार आहे. ही प्रत्यक्ष टॅक्स, इम्पोर्ट टॅक्स किंवा इम्पोर्ट टॅरिफ किंवा देशाचं जकात ज्याला म्हणता येईल, हे प्रत्यक्षात लावण्याची तारीख त्यांनी 9 एप्रिल आणि 10 एप्रिल जाहीर केलेली आहे. आता याचा जर का सूक्ष्मपणे विचार केला तर आपण एखाद्या गोष्टीबद्दल समजा गोंधळलेला असतो की काय करावं किंवा काय नको हे सुचत नसतं. त्यावेळेस आपल्याला एक ट्रॅडिशनल विजडम किंवा ज्याला पारंपरिक शहाणपण असतं ते असं शिकवतं की शांत बसा आणि विचार करा की व्हाय वी आर हिअर फर्स्ट. आपण इथं का आहोत, हा किस्सा, ही गोष्ट आपण का सुरू केली. तर असं या अँगलने जर का विचार केला तर मुक्त व्यापार हा आपण का सुरू केला हे त्यांनी विचार करायची गरज आहे अमेरिकेने. आता अमेरिकेचे जर का एकूण जीवनमान पाहिलं आणि तेथील उत्पादनाचा खर्च पाहिला, तेथील पगार पाणी किंवा थोडक्यात आपण आपल्या बोलीभाषेत क्रूड भाषेमध्ये मजुरीचा खर्च पाहिला तर ती अनेक गरीब देशांच्या किंवा ज्याला आपण सुंदर गोंडस नाव दिलेलं आहे विकसनशील देशांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेत मुळातच लिव्हिंग स्टँडर्ड जास्त असल्यामुळे, मुळातच पगार जास्त असल्यामुळे, मुळातच मजुरी जास्त असल्यामुळे त्यांनी सगळे हे प्रकल्प मॅन्युफॅक्चरिंग हळूहळू कमी करून ते सर्व विकसनशील देशांकडे दिले आणि त्यांनी चीप मॅनपॉवर किंवा चीप लेबर याचा वापर करून आपलं उत्पादन वाढवलं. याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे चीन. चीन एक तर प्रचंड वेगाने काम करतो आणि प्रचंड स्वस्तात मनुष्यबळ उपस्थित असल्यामुळे त्यांचे माल खूप स्वस्त असतात आणि ह्या मुक्त व्यापाराचा सगळ्यात जास्त फायदा कोणी घेतला असेल तर चीननी ते सगळे प्रॉडक्ट्स ते जगभर डंप करत असतात, अक्षरशः डंप करत असतात, म्हणजे थोपवत असतात. तर बाजारपेठ चीनच्या मालाने भरून गेलेली असते. तर हे सगळं पाहत असताना हळूहळू 91 पासून समजा आज आता म्हणजे 35 वर्षात 34-35 वर्षामध्ये साधारण असं लक्षात आलं अमेरिकेला की अरे आपलं तर सगळं खरं संपत होत चाललंय, दुसरे सशक्त व्हायला लागलेत. मग त्यांची घोषणा आली की मेक अमेरिका ग्रेट अगेन. आणि मेक अमेरिका ग्रेट अगेनमध्ये आजही जर का त्यांनी संकुचित विचार जो स्वीकारलेला आहे त्याचं काउंटर रिॲक्शन येणार आणि काउंटर रिॲक्शन अशी होणार की जागतिक अर्थव्यवस्था ही पुन्हा रिअलाइन होणार, नव्याने लोकांना मित्र मिळणार, नव्याने लोक पुन्हा अलाइन होणार आणि नव्याने सगळी जगाची आर्थिक रचना होणार. याच्यात जागतिक मंदीचा धोका सगळ्यात जास्त अमेरिकेलाच आहे.
कारण की अमेरिकाने आपल्या स्वतःच्या देशाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांचा फक्त एकांगी विचार म्हणजे टॅरिफ किंवा जकातीच्या दृष्टीने करत आहात. पण त्यांचं जे काय महाग मनुष्यबळ आहे, महाग कुशल अकुशल मनुष्यबळ या दोन्ही अर्थाने मी म्हणतो, त्याच्या तुलनेत जर का विचार केला तर त्यांना देखील हे काय फार सोपे जाणार नाही आहे. त्यांचेच शेअर मार्केट इतके पडत आहे की दिवसाला $1 ट्रिलियन लॉस होत आहे. हे आपल्या शेअर मार्केटच्या लॉस पुढे हे काहीच नाही. पण आता आले राजाच्या मना, काय सांगावं, अशी सध्याची परिस्थिती आहे. तर हे पुढील 6 ते 8 महिने प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचे हे जे मॅक्रो चेंजेस असतात, म्हणजे जे मोठे पॉलिसी चेंजेस असतात, हे प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला लागायला कमीत कमी 5-6 महिने जावे लागतात. आणि हे जर का 5-6 महिन्यांचा विचार केला तर कमीत कमी दिवाळी उजाडूस तर मार्केटमध्ये काही स्थिरता येईल असं काही वाटत नाही. बघूया काय होतं. बघूया अमेरिकेचा हा डाव कसा खेळात म्हणजे त्यांच्यावर उलटतो का, त्यांना फायदा होतो का, या आपत्तीतनं दुसऱ्या देशांना संधी मिळती की इष्टापत्ती ज्याला मराठीत म्हणतो, की कोणतेही संकट कदाचित नसतं, ती संकटात दडलेली संधी असती. कदाचित भारताला तसा काही लाभ होईल का. आणि असा जर का लाभ झाला तर 1991 नंतरची परिस्थिती पुन्हा येईल. आपण पुन्हा एकदा मॅन्युफॅक्चरिंग हबकडे जाऊ. आपले देखील नोकऱ्यांचे विषय बऱ्याच प्रमाणात हाताळले जाऊ शकतात, संपले जाऊ शकतात. तर हे सगळं असं ढवळून काढणारं वातावरण आहे. आणि अमेरिकेच्याच देशातले लोक ट्रम्पबद्दल जे म्हणतात ते असं की ट्रम्प हा एकदम ट्रान्झॅक्शनल माणूस आहे. आता ट्रान्झॅक्शनल माणूस म्हणजे आता लहान मुलांच्या भाषेत बोलायचं झालं तर तू मला हे केलं तर मी तुझ्यासाठी हे करीन, ही माझी बॅट आहे, माझी बॅटिंग पहिली, माझं क्रिकेटचं किच आहे तर माझंच नियम लागतील. तर तू असं त्यांचं आहे. म्हणजे त्यांच्या पार्टीसाठी काय केलं, त्यांच्या उद्योगासाठी काय केलं, त्यांच्या स्वतःसाठी काय केलं, याच्याकडे पाहून ते त्यांच्या त्या व्यक्तीशी, त्या संस्थेशी, त्या देशाशी कसं वागायचं हे ठरवत असतात. याला आपण मुंडच नाव आहे, ट्रान्झॅक्शनल पर्सन आहे म्हणून. या ट्रान्झॅक्शनल पर्सनच्या या अंमलाखाली बघूया काय होतं. सध्या ज्यांच्याकडे सीप आहे ते सीप चालू ठेवायला हरकत नाही. ज्यांच्याकडे कॅश आहे त्यांनी ती कॅश मेंटेन करायला हरकत नाही. आणि एकच सांगणं आहे की जे अमेरिका विरहित स्टॉक्स आहेत किंवा जे ओन कन्झम्पशन, देशी कन्झम्पशनचे स्टॉक्स आहेत, त्या स्टॉक्सला काही धोका नाही. परंतु जे जागतिक बाजारपेठेत आपला माल विकणाऱ्या कंपन्या आहेत, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना या सगळ्या आर्थिक ढवळणीचा फटका बसणार आहे. आपल्याला वाट व्हावी लागणार आहे. हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या लोकांना सजेस्ट करा. मला या गोष्टींनी हुरूप येतो व नवनवीन गोष्टी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे मार्ग, कल्पना सुचत जातात. थँक्यू. हॅव अ हॅपी वीकेंड.